जयंत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। मंगळवारी पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार। येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे पदभार स्वीकारणार। पवारांच्या राष्ट्रवादीमधील प्रदेशाध्यक्ष बदलाची प्रक्रिया असेल। मला यामध्ये राजकारण असेल असं वाटत नाही। भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। जयंत पाटलांमध्ये सध्या अस्वस्थता जाणवते। जयंत पाटलांची घुसमट आता थांबली असावी। जयंत पाटलांच्या राजीनाम्यावर मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर रोहित पवारांनी बोलणं टाळलं। जयंत पाटलांकडून पवारांच्या एनसीपीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा। एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज। पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही। शिंदेंकडून नाराजी व्यक्त। मुंबईतील आमदार निवासात एफडी अधिकाऱ्यांची पुन्हा पाहणी। अधिकाऱ्यांकडून कॅन्टीनची पुन्हा तपासणी सुरू। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। बॅगेत कपडे होते तर ती बॅग उघडून दाखवा। मंत्री शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिरसाटांवर कारवाई करण्याचीही मागणी। दिल्लीच्या दलालांना आम्ही पाण्यात पाहतो। शिंदेंसोबत असणारे मुघलांचे वंशज। संजय राऊतांची जोरदार टीका। मुंबईतील सेंट मेरी हायस्कूलनं राज ठाकरेंची माफी मागितली। हिंदीच्या मुद्द्यावरून शाळेनं राज ठाकरेंची लेखी माफी मागितली। शाळेनं पालकांकडे हिंदी शिकवण्याबाबत संमतीपत्र मागवलं होतं। मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर शाळेनं माफी मागितली। नाशिकच्या इगतपुरीत मनसेचं राज्यस्तरीय शिबिर। 14 ते 16 जुलै दरम्यान मनसेचं इगतपुरीत राज्यस्तरीय शिबिर। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश। पक्ष बळकटीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट। गैरवर्तन केल्यास कारवाईचाही इशारा। महापालिका निवडणुका भाजप महायुतीतच लढणार। महापौर पदाबाबत देवेंद्र फडणवीस उदार। कदाचित बीएमसीचं महापौर पद इतर पक्षालाही देतील। रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल। कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप। ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना आरोपी करत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून ईडीनं कारवाई केली हे जगजाहीर आहे। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास। दूध का दूध पाणी का पाणी होईलच। रोहित पवारांचं ट्विट। कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये सक्तीचं कानडीकरण सुरू। महापौर उपमहापौरांच्या गाडीवरील मराठी पाटी काढून कन्नड पाटी लावली। बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत। रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीत स्थान। युनेस्कोच्या निर्णयामुळे महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर। सर्वच 20 देशांनी आपल्या बाजूनं मतदान केलं। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर महाराष्ट्रासाठी आणि शिवभक्तांसाठी गौरवशाली दिवस। शिंदेंची प्रतिक्रिया। इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही कृतीतही हवा। किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्यानंतर शरद पवारांची ट्विट करत प्रतिक्रिया। शरद पवारांनी केंद्र सरकारचे मानले आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील 12 किल्ल्यांची नावं आल्यानंतर राज ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन करत जबाबदारीचं भान ठेवावं अशीही व्यक्त केली अपेक्षा। आशिष शेलारांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क परिसरात भाजपचा जल्लोष। युनेस्कोच्या मान्यतेनंतर भाजपचा मुंबईत जल्लोष। मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश। मालवणमध्ये रॅली काढत आनंदोत्सव। रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी। 30 सप्टेंबर 2025 रोजी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही। पंतप्रधान मोदींची लोकार्पणासाठी वेळ घेतली असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती। खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या कामाचीही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे पाहणी करणार। 6000 कोटींच्या या प्रकल्पाचं सध्या युद्धपातळीवर काम सुरू। आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात सांगलीत आंदोलन। पडळकर समर्थकांचं आंदोलन। आव्हाडांनी पडळकरांची बदनामी केल्याचा आरोप। नगर शिर्डी रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंकेंचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच। जोपर्यंत रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही। निलेश लंकेंची भूमिका। उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी इंदापुरातील पळसदेव इथे आमरण उपोषण। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा।
बुलढाण्याच्या शेगावात दूषित पाण्यामुळे 87 जणांना डायरियाची लागण, गैरहजर अकार्यक्षम महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला महिलांनी सुनावलं. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. 15 दिवसापासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यानं 2 एकर कपाशीवर फिरवला नांगर. बीड जिल्ह्यातील धारूर चोंडी इथली घटना. जाफराबाद तालुक्यातील आळंद इथे वादळी वाऱ्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीची भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. प्राडा कंपनीचे अधिकारी 16, 17 आणि 18 जुलैला मुंबई आणि कोल्हापूर दौऱ्यावर येणार. कोल्हापुराध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर रोहित पवारांनी बोलणं टाळलं. जयंत पाटलांकडून पवारांच्या एनसीपीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. एकनाथ शिंदे, संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांवर नाराज. पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त. मुंबईतील आमदार निवासात एफडी अधिकाऱ्यांची पुन्हा पाहणी. अधिकाऱ्यांकडून कॅन्टीनची पुन्हा तपासणी सुरू. संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार. मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाटांची वकिलांसोबत चर्चा. पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक. बॅगेत कपडे होते तर ती बॅग उघडून दाखवा. मंत्री शिरसाटांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊतांचं आव्हान. मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिरसाटांवर कारवाई करण्याचीही मागणी. दिल्लीच्या दलालांना आम्ही पाण्यात पाहतो. शिंदेंसोबत असणारे मुघलांचे वंशज. संजय राऊतांची जोरदार टीका. मुंबईतील सेंट मेरी हायस्कूलनं राज ठाकरेंची माफी मागितली. हिंदीच्या मुद्द्यावरून शाळेनं राज ठाकरेंची लेखी माफी मागितली. शाळेनं पालकांकडे हिंदी शिकवण्याबाबत संमतीपत्र मागवलं होतं. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर शाळेनं माफी मागितली. नाशिकच्या इगतपुरीत मनसेचं राज्यस्तरीय शिबिर. 14 ते 16 जुलै दरम्यान मनसेचं इगतपुरीत राज्यस्तरीय शिबिर. उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश. पक्ष बळकटीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून भूमिका स्पष्ट. गैरवर्तन केल्यास कारवाईचाही इशारा. महापालिका निवडणुका भाजप महायुतीतच लढणार. महापौर पदाबाबत देवेंद्र फडणवीस उदार. कदाचित बीएमसीचं महापौर पद इतर पक्षालाही देतील. रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप. ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना आरोपी करत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून ईडीनं कारवाई केली हे जगजाहीर आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास. दूध का दूध, पाणी का पाणी होईलच. रोहित पवारांचं ट्विट. कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये सक्तीचं कानडीकरण सुरू. महापौर उपमहापौरांच्या गाडीवरील मराठी पाटी काढून कन्नड पाटी लावली. बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्गसह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ल्याला जागतिक यादीत स्थान. युनेस्कोच्या निर्णयामुळे महाराजांचे किल्ले जगाच्या नकाशावर. सर्वच 20 देशांनी आपल्या बाजूनं मतदान केलं. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. तर महाराष्ट्रासाठी आणि शिवभक्तांसाठी गौरवशाली दिवस. शिंदेंची प्रतिक्रिया. इतिहास जिवंत ठेवायचा आहे तर स्मरणात नाही, कृतीतही हवा. किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्यानंतर शरद पवारांची ट्विट करत प्रतिक्रिया. शरद पवारांनी केंद्र सरकारचे मानले आभार. राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील 12 किल्ल्यांची नावं आल्यानंतर राज ठाकरे यांनी सरकारचं अभिनंदन करत जबाबदारीचं भान ठेवावं अशीही व्यक्त केली अपेक्षा. आशिष शेलारांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क परिसरात भाजपचा जल्लोष. युनेस्कोच्या मान्यतेनंतर भाजपचा मुंबईत जल्लोष. मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याचा युनेस्कोच्या यादीत समावेश. मालवणमध्ये रॅली काढत आनंदोत्सव. रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिबा पाटील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाची पाहणी. 30 सप्टेंबर 2025 रोजी विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री आग्रही. पंतप्रधान मोदींची लोकार्पणासाठी वेळ घेतली असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रोजेक्टच्या कामाचीही मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे पाहणी करणार. 6000 कोटींच्या या प्रकल्पाचं सध्या युद्धपातळीवर काम सुरू. आमदार जितेंद्र आव्हाडांविरोधात सांगलीत आंदोलन. पडळकर समर्थकांचं आंदोलन. आव्हाडांनी पडळकरांची बदनामी केल्याचा आरोप. नगर शिर्डी रस्त्याच्या कामासाठी खासदार निलेश लंकेंचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच. जोपर्यंत रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. निलेश लंकेंची भूमिका. उजनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कासाठी इंदापुरातील पळसदेव इथे आमरण उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा.
बुलढाण्याच्या शेगावात दूषित पाण्यामुळे 87 जणांना डायरियाची लागण, गैरहजर अकार्यक्षम महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला महिलांनी सुनावलं. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नळाला गढूळ पाणी, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. 15 दिवसापासून पाऊस नसल्यानं शेतकऱ्यानं 2 एकर कपाशीवर फिरवला नांगर. बीड जिल्ह्यातील धारूर चोंडी इथली घटना. जाफराबाद तालुक्यातील आळंद इथे वादळी वाऱ्यामुळे अंगणवाडीच्या इमारतीची भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. चिकन विक्रेत्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. चिकन विक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप. अहिल्यानगरच्या पाथर्डी पंचायत समिती कार्यालयावर भुतेटाकळी परिसरातील ग्रामस्थांचा मोर्चा. पंचायत समितीत लाच दिल्याशिवाय कामं होत नसल्याचा आरोप. बीड जिल्ह्यातील वैजनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस. महिला प्रवर्गातून प्रीतम मुंडे यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार. सोमवारी 847 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत. परभणीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता. 2017 मधल्या एका प्रकरणात गंगाखेड न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता.